आराम से कोई बात नाही. चला आता मैदानाचं वजन वाढलंय. क्या बात आहे. चला करूया आपण मॅचला सुरुवात. थँक्यू युवराज, थँक्यू सो मच अमर दादा. रोनक कुठे गेलेत? आलेत का? हो आलेत, इकडेच आहे. स्वीट्स आणायला गेले होते ते, पण एम्प्टी हँड आलेत. दुकान बंद आहे का रविवार? नाही. अराउंड द विकेट, पहिला बॉल, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मॅन इन फॉर्म मिस्टर ओमकार विथ इज गोल्डन आर्म. पहिला बॉल हेमंत ॲज अ फिल्डर. अजित आपल्याला पाहायला मिळतील. दोन संघ अमरदादा आपल्याला पाहायला मिळतात आजच्या प्रवासामध्ये. एडिशन 5 मध्ये 5 सामने ते खेळलेत आणि 4 वेळा विजय प्रस्थापित करून 8 गुणांनी गुणतालिकेमध्ये खरं तर टेबल टॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महड किंग्स विरोधात पूर्वांचल पॅन्थर्स. दोन्ही टीमचा एक अव्वल दर्जाचा क्वालिटी खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. नो बॉल प्लस किती मिळतील? 4. 5 धावांचा बोनस. पाच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ती पोहोचली 7 या आकड्यावर. अजित सर टेस्टिंग करून घ्या. ऑल गुड. कारण आता 4 वाजायला आहेत. त्यानंतर आपण चांगल्या ऊर्जेनं चांगल्या इंटेन्सिटीनं पुन्हा एकदा अजित निकम सरांना इनियक्शनमध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेलं हे नाव मागच्या काही 2-3 पर्वांमध्ये SBL सोबत जोडल्यानंतर सातत्यानं त्यांना मात्र एक वेगळी मागणी आहे. त्यामुळे 3 दिवस आणि 3 रात्रीमध्ये आपण त्यांचं छान असं पंचांचं भूमिका आपण पाहताय. मग असे त्यांचा आपण उल्लेख केला. ओमकारनं आतापर्यंत चांगला खेळ केलाय. हेमंत आणि आकाश हा बॉल बराच बाहेर होता, फक्त क्लिक केलं बॉलला. डीपमध्ये ॲज अ बाउंड्री रायडर अजित आपल्याला पाहायला मिळाले. बॅकवर्ड थर्ड मॅन रिजनमध्ये बंटी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला खरं तर 3 समोर व्ही शेपमध्ये आपल्याला उजव्या आणि डाव्या अँगलला असे 2 खेळाडू पाहायला मिळतील. ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलल्या बॉलला फेकून दिलाय. टाळ्या वाजल्या. नाव काय खेळाडूचं? पृथांक. नाव पण किती मोठं आहे बघा, पृथांक. नाही ते आम्हाला प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर जमते म्हणून ठीक आहे काय युवराज, नाही तर बोबडी वळते मग. विशाल दादा आमच्याकडे बघतायत. आणि कालच्या रात्रीमध्ये ज्यांनी पैशांची बोछार केली होती आणि जबरदस्त ऑफर्स डिक्लेअर केल्या होत्या अशा रवी प्याती सरांचे इथे शुभागमन झाले. आपण रवी प्याती सरांना लगेचच इन्व्हाइट करू की आपण सन्मानानं या व्यासपीठाकडे यावं. 1 to go is the call. ओमकार बॉलिंग ट्रॅक, राईट आर्म अराउंड द विकेट. समोर आकाश, निखिल ॲज अ विकेट किपर. पुढ्यात टाकलाय अगेन्स्ट द स्पिन. 1 मिळणार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 10. पहिलं दशक कंप्लीट झालंय. संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आपण पुन्हा एकदा मगाशी एक छान शब्द वापरला शब्दकोशातून युवराजी माली यांनी. तुरळक, अतिशय कमी संख्येनं लघुत्तम खरं तर आपण ही संख्या पाहताय. दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आहे, त्यामुळे रसिक प्रेक्षक मला असं वाटतं युवराज की घर बसून मॅचेसला फॉर्च्यून यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून एन्जॉय करतायत. ते सर्वांचं आपण वेलकम करतोय. वॉर्म हार्टेड वेलकम टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट SBL सीझन 5. 8 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. तब्बल एका संघामध्ये 17 खेळाडूंचा समावेश आपण पाहतोय.
फायनलच्या दिवसामध्ये घेऊन आलोय. क्रिकेटचं हे डेडिकेशन, ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडूवरची झडप आणि कशा पद्धतीनं क्विक रिफ्लेक्स दाखवलं, स्नायूंची लवचिकता ज्याला आपण म्हणतो. निखिल यादव ॲज अ विकेट किपर, ते पाहतायत स्क्रीनवर की बॉल किती लांब होता, तसं त्याला गोलंदाजाला ओरडायला. ज्या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना आनंद दिलाय, प्रेम दिलंय, हर्ष दिलाय, तिथे फार सिरियस होऊनही फायदा नाही आहे. त्यामुळे थोडा आनंद आणि थोडा उत्साह हवा. त्यामुळे खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलोय. 1 धावसंख्येनं पुढे जाईल. रोनक आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत 12. रोनकनं आम्हाला प्रॉमिस केलं युवराज की संध्याकाळी 5 वाजेच्या अगोदर ते तिघांनाही लस्सी घेऊन येतील. तर आता बघूया 5 वाजता ते जातील का, लस्सी घेऊन येतील का. इकडून तिकडे, तिकडून इकडे, हेराफेरी, भागम भाग, अक्कड बक्कड बंबे बो, 80-90 आणि पुरे 100 मिळाले. आता फिल्डिंग टीमचं सेलिब्रेशन झालं कारण आयकॉन खेळाडू बाद झाले, तोही रन आउट. चला चला चला. हॅलो हॅलो. How is that? How is that? Umpire raised the finger and batter is out. ओ युटी, आयन ये जरा आतमध्ये, पॅनल्टी लावते बघ कशी तुला. आर्यन नाचतो तिकडे. कॅमेरामॅनला मी थोडं सूचित करू की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या डगआउट कडे आपण फोकस करा. त्या टी शर्टच्या मागे आर्यन लिहिले. न्यू बॅटर आनंद जाधव, एजे. 1 to go. 1 to go is the call. क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतो. झाडू शॉट फटका सजवण्याचा प्रयत्न नाहीये, संपर्क येईल. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये गोलंदाज किरणचं आम्ही करू कौतुक. पहिला लेग बाय, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर रनआउट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. धावा आल्या फक्त 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद. 2 बाद 12. पृथांक कसं वाटतंय? बरं वाटतंय? गारगार वाटतंय की गरम गरम? बऱ्याच खरं तर मॅचेस नंतर पृथांक उतरलाय, पण पृथांकचं क्रिकेटवरचं थोडंसं प्रेम आज आम्ही निखिल यादवचं सुद्धा कौतुक करू की त्यांनी पृथांकला संधी दिली आणि तो आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या बाजूला आहे, त्यांना दिसते का? क्रिस दिसते ना? बरोबर ना? हा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टिक, व्हाईट बॉल आहे. बंटी दादा आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला, काही 2 विकेट्स त्यांना मिळाल्या. या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा राहील? फिंगर टॉस करून गोलंदाजी ते करत असतात, हलवार पद्धतीची परंतु स्पिन प्रकारची गोलंदाजी. क्रिकेटचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट करून फलंदाज त्याच्याकडे असलेले प्लस पॉईंट, फलंदाज त्याच्याकडे असलेले मायनस पॉईंट्स, त्यांची स्ट्रेंथ, विकनेस, फिल्डिंगचं सेटअप, सर्व काही गोष्टींचा अभ्यास करून मैदानामध्ये होते. ती गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते विजय कांबळे, बंटी दादा यांच्या माध्यमातून. जिथे आपण पाहतोय की अजून एक 10 मिळा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विजय आणि धावसंख्या झाली ती 2 बाद 15, 15 ऑन अ बोर्ड. मागच्या मॅचमध्ये 105 106 धावा आल्या. रोनक, मला असं वाटतं की बॅटिंग टीमकडनं किमान त्याच्यापेक्षा अर्धा तरी प्रवास गाठायला हवा. इथे आम्ही या गोलंदाजाचं, ज्यानं गोलंदाजी चांगली केली, विजय मला वाटतं नाव आहे, विशाल नाव आहे, विशालचं आम्ही कौतुक करू. विशाल एक फोकस खेळाडू आहे. विशाल म्हणजे उद्याचं सिवूटचं हे भविष्य, आणि तो किती धावला किती पडला तरी त्याचे केस इकडचे तिकडे कधीच होत नाहीत. ते आम्ही मागच्या 3 दिवसापासून पाहतोय. हा बॉल मागे गेलाय, लॉंग चेस टू द फिल्डर निषाद,
निशात पाटीलनं वन शॉट. वन शॉट. आणि फलंदाज सॉफ्ट सिग्नल इज आउट आपण घेतोय. DRS त्याची चाचपणी आपण करतोय. खर तर एक्सरे वगैरेची चाचपणी करणारे आमच्या सिस्टर्स इकडे आहेत अपोलो हॉस्पिटल्सच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही मनापासून आभार कौतुक करू. काल 10 खेळाडूंना त्यांनी ट्रीट केलं. फर्स्ट एड किट ज्याला आपण म्हणतो प्रथमोपचार त्यानं केला. आणि फलंदाज आउट. नाहक बली. व्हेरी अनफॉर्च्युनेट. भावेश ही वॉज लुकिंग व्हेरी स्मूथ अँड साऊंड बॅटर. जो फॉर्म मध्ये होता तो रन आउटची विकेट त्यानं खऱ्या अर्थानं बहाल केली. मला वाटतं आकाश सारंगनं आता टी शर्ट चेंज करून यायला पाहिजे. मला असं वाटतं वैयक्तिक. ही एक पण रन नाही. हो नाही आम्हाला गणित येते ना रोहित. कारण तिकडनं त्यांनी सांगितलं शॉट आणि इकडनं आउट झालं म्हणजे एक रन नाही आहे. 1-1. नाही मॅथमॅटिक्स तसं कच्चं होतं. पण अजून एक छान विशाल दादा एक जोक आठवडा नक्कीच आम्ही सांगेन. बॉल नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार आहे. बंटी दादांच्या चेहऱ्यावर स्मित असे कारण त्यांची गोलंदाजी चांगली झाली आहे. अजून एक वाव. सुपर मॅग्निफिसंट अद्भुत अविश्वसनीय स्विंगिंग बॉल फ्लाइट बॉल डॉट बॉल. विजय कांबळे म्हणजेच बंटी दादा यांची पथ्यात पडलेली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांना दिलेल्या आहेत. बॅट नो. ऑफसाईडचा बॉल ऑफसाईडला तटविलाय अडवलाय. मिळेल ती फक्त एकच जाव. आणि रवी पेते साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर. विशाल दादा जोक असा होता की आता इथले बरेच जे आपले युवा वर्ग आहे ते जॉबला असल्या कारणानं कीबोर्ड आणि कम्प्युटर आणि माऊस हे 3 वस्तू वापरत आहेत. मला माहिती नाही की मग शाळेत शुद्ध लेखनासाठी इतका मार आम्ही का खाल्ला. जर का मोठं होऊन कीबोर्डच वापरायचा होता मग शिक्षकाने एवढं का मारलं. शुद्ध लेखन चांगलं नाही अक्षर समजत नाही हे ते. मला अजूनही ते उमगलं नाही. मी आता आमची गेट टुगेदर असणार तेव्हा मी त्या टीचर्सना विचारेन. पण त्यांनी ओळखलं पाहिजे. नाही सरांना विचारू आम्ही. भरपूर मला तर माझं तर डॉक्टर नंतर आमचाच नंबर लागायचा त्या हँडरायटिंगमध्ये. एक कर्सिव्ह रायटिंग आमची तेव्हा असायची जेव्हा आम्ही मराठी मीडियममधून शिकलो. कर्सिव्ह पर्टेन्स टू इंग्लिश मीडियम किंवा कॉन्व्हेंट स्कूल. पण आम्ही मराठी मीडियममध्ये असताना ती कर्सिव्ह होती. म्हणजे ती किती भयानक इंग्रजी असेल आणि ती कशी हँडरायटिंग असेल त्याचा आपण थोडा अंदाज लावू शकता. मॅचवर आपण थोडं फोकस करूया. मैदानामध्ये निखिल आले टीमचे कॅप्टन. धावा फक्त 18. ही बेस्ट वर्सेस बेस्ट खरं तर कॉन्टेस्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं तो दमखम आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ज्या पद्धतीने मागच्या काही 5 मॅचेसमध्ये त्यांचा खेळ झालाय. पुढे आले स्टेप आउट झाले. यॉर्क घेतला बॉल जागेवरनं कदाचित कट करता आला असता. शॉट सिलेक्शन हा एक प्रश्नचिन्ह होता. निखिलनं संपूर्ण या सीझन 5 मध्ये इम्प्रेस केलंय. मग जेव्हा जेव्हा त्याला फलंदाजी येईल तेव्हा तो चांगली फलंदाजी करतो. जेव्हा जेव्हा प्रेशर सिच्युएशन येते तेव्हा त्या प्रेशर सिच्युएशनला हँडल करून तो मॅचला फिनिश करतोय. मॅचमध्ये कदाचित प्रत्येक मॅचमध्ये त्यानं गोलंदाजी अव्वल दर्जाची केली आणि थ्रू आउट द टुर्नामेंट त्यानं विकेट किपिंग फार छान केली आहे. मग जर का आपण उल्लेख करायचा झाला निखिल विथ द बॅट, निखिल विथ द बॉल, निखिल विथ द फील्ड, निखिल विथ द विकेट किपिंग स्किल ॲज वेल. किरण होते. किरणचे आपण कौतुक करूया. किरण टी शर्ट्सवर त्यांच्या मला वाटतं मातोश्रींचं नाव तिकडे टाकलंय. कदाचित हे का अगली वेगळी भूमिका आपल्याला किरणची पाहायला मिळाली. 2 to go is the signal. ऑफ ब्रेक केलाय. वाह विवेक जबरदस्त अफलातून मिसफिल्डिंग. 4 धावा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 26.
1 to go is the call. 1 and check. 1 and only check. Vivek to Nikhil. Nikhil to Vivek. हा बॉल पुन्हा एकदा सरळ निघून गेलाय. उजव्या हाताने खेळला असता तर कदाचित काही धावा मिळाल्या असत्या. इथे मात्र हा डॉट बॉल 24th ओव्हर. धावसंख्या 26 ही माहिती रोनक तांडेल आमचे गुणवान गुणलेखक अंकित फॉर्च्यून यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून विमिक्स अँड स्कोर अपडेट ते करतायत. आमची संपूर्ण टेक्निकल टीम. क्लीन शॉट, क्लीन हिट, शुद्ध तंत्र आणि मिळालेला हा शुद्ध चौकार. टेक्निकली साऊंड बॅटर. आनंद आनंद शांत आणि संयमी खेळाडू आहे. धावसंख्या 30, त्याच्यामध्ये अजून 4 ऍड करूया. धावसंख्या 34, 34. अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. आक्रमण होते, चांगली फलंदाजी, सुपर्ब. या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडंसं प्रेशर होतं, दबाव होता आणि त्या दबावाला जुगारीन करतायत. तीही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. वेट केला, वॉच केला, आता वाट पाहायची वेळ गेली आहे, वाट लावायची वेळ. जिगरबाज खेळाडू ज्याचा बेधडक खेळ आपण पाहताय. जितका आक्रमक तितकाच तो संयमी आहे. चेंडूवरची त्याची नजर आणि बघण्याचा त्याचा नजरिया. बंटी आहेत ना, मग दादा चूक करणार नाहीये. पृथांकला कुठे आणलंय? पृथांक दिसत नाहीये. हाय इकडे. दिसणार नाही असं कसं होईल? मागे मार, मार मार तिकडे. धाव धाव, पल पल. 4 धावा. धावसंख्या 40, 39. विवेकला आम्ही विचारू की हा फटका कोणता आहे? ऑन साईडला बॉल मारायचा होता, बॉल तिकडे ऑफ साईडला जाते. 3 वेळा असं झालं त्याचं. टॅप केला बॉल. एकच मिळणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते फक्त 1 to go. 1 to go. शेवटचा बॉल. निसार शेख सर जेवणाचा आस्वाद घेत आहेत. प्रचंड मेहनत या तिन्ही पंचांची, कारण या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका करणं हे सोपं काम नाही. फुटबॉल, फुटवर्क, क्या ही बात आहे. बॉल चेक करा, बॉल चेक करा, बॉल चेक करा. निशात बॉल चेक कर जरा. बरोबर आहे ना? ओके. नाहीतर ह्याच्याकडनं घेतले असते आयशी. पृथांक फार छान. आम्हालाही मजा आली तुला मैदानामध्ये पाहून. आणि मला असं वाटतंय निखिल, मॅच जर का सोपी झाली तर पृथांक मैदानामध्ये कदाचित जाईल याची आम्ही अपेक्षा करतोय. आणि धावसंख्या काढायची ते किती? 43 काढायचे आहेत. नेक्स्ट मॅच आम्ही कॉल करू. सोलापूर स्ट्रायकर्स विरुद्ध सिंधुदुर्ग वॉरियर्स. सोलापूर स्ट्रायकर्स कॅप्टन यश या आपण, आणि सिंधुदुर्ग वॉरियर्स. सिंधुदुर्ग वॉरियर्स या टीमचा प्रवास मात्र स्पर्धेतून थोडासा थांबलाय, परंतु त्यांना आपण सांगूया यंदा खरं तर जरी बरेच पराभव मिळाले तरी सुद्धा पुढच्या सीझनसाठी तुम्हाला आम्ही निश्चितच शुभेच्छा देऊ. यश लवकर येतील, कारण यशला मगाशी पॅनल्टी मिळाली. कदाचित त्या पॅनल्टीचाच भुर्दंड प्रतिस्पर्धीने 106 धावा उभारल्या. फाईट चांगली दिली यशनं, परंतु फाईट देत असताना प्रयत्न कमी पडले. परंतु आकाश सारंग आणि त्यांचा संघ आज या स्पर्धेमधून चांगला अनुभव घेऊन निरोप देतील. आजच्या दिवसातील मला वाटते त्यांची ही शेवटची लढत असणार आहे. टॉस आम्ही करू. हॅलो 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 हॅलो. सन्मान्य रवी प्याती साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. संघाचे संघमालक सुद्धा ते आहेत. आणि सोलापूर स्ट्रायकर्स विरुद्ध हेड्स इज द कॉल अँड टॉस यशकडेच गेलाय. सिंधुदुर्ग वॉरियर्स. यश काय डिसिजन? यश डिसिजन बॅटिंग घेतली, अनऑर्थोडॉक्स डिसिजन. सो करू आम्ही मायक्रोफोनवर पुन्हा एकदा परिवर्तन. विल हँड ओव्हर द मायक्रोफोन टू आवर सिनियर कॉमेंटेटर
Amartata Bhir, please join with us for the next inning. Thank you. चला, जशी ही मात्र आता 6वा राऊंड संपेल, आपण ह्या मॅच नंतरच पॉईंट्स टेबल स्क्रीनवरती दाखवणार आहोत, लाईव्ह दाखवणार. चला, सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. निखिल ऑन स्ट्राईक, त्याच्यासमोर गोलंदाज साहिल. ह्या चेंडू आता मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. बिग विकेट ऑफ द मॅच. निखिल यादव सारख्या मोठ्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती माघारी परतवलाय. कुठेतरी लो स्कोरिंग आहे. लो स्कोरिंग कॅन बी डिफिकल्ट. आपण बघितलं आहे अच्छा तिसऱ्या दिवस रात्रीमध्ये येत असताना कुठेतरी आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये आपण बघितलं कुठेतरी लो स्कोरिंग कुठेतरी डिफिकल्ट झाल्यात आणि कित्येक वेळा आपण हे अनुभवलंय. 43 धावांचा मात्र 43 धावांचं डिफेंड करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. पूर्वांचल पॅन्थर्स हेमंत वागसे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मिस्टर अजित आलाय विकेटवरती. साहिल मात्र चांगली कामगिरी बजावतो या स्पर्धेमध्ये. इम्प्रेस केलाय, कुठेतरी आपली छाप सोडले ह्या स्पर्धेमध्ये. जोश, उत्साह, आत्मविश्वास वाढताना बघायला मिळतो. पहिल्याच चेंडूवरती जसा बळी मिळाला आहे आणि हा चेंडू आता मात्र व्हाईट बॉल फेकला गेलाय. पहिली धावसंख्या स्कोरबोर्डवरती नमूद केली जाते. 43 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी पहिली धावसंख्या अवांतर स्वरूपात मात्र बघायला मिळते. साहिल ऑन बॉलिंग ट्रॅक. अजितसाठी लेग साईडला मात्र पॅक क्षेत्ररक्षण ठेवलं आहे डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाने. आणि हा चेंडू आता मात्र मागून दांडी गुल केली आहे. वॉट विकेट. अजून एक फलंदाज बाद झालाय. अप्रतिम खेळ. कुठेतरी रणनीती सक्सेसफुल होताना बघायला मिळतीये. दोन फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आता मात्र कुठेतरी कानमंत्र दिलं गेलाय. निहादला बघतोय आपण. निषाद आहे, निषाद पाटील. पृथंग देखील पॅडअप करून आहे वाटतं बहुतेक. हेल्मेट पण घातले. पृथंग विचार करत असेल मलाच टार्गेट केलं दादांनी. नाही, चेहरा हसमुख आहे. आणि हा चेंडू आता मात्र बिहाइंड द विकेट खेळून काढलाय निलेश भोईर. आणखी एक भोईर बघायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. आपल्याला 3 भोईर बघायला मिळत आहेत. प्रेक्षक विचार करत असतील 3 कुठे, एकच आहे निलेश भोईर, पण आम्ही सांगू 3 आहेत. नितेश भोईर, अमर भोईर हे पण स्पर्धेशी जोडले गेलेत. आता मात्र सुशांत स्ट्राईक एंडला आलाय. ऑन स्ट्राईक बॉलिंग ट्रॅकवर साहिल. कंट्रोल छान आहे. अरे यार वाव. यष्ट्यानं मात्र टच करून गेलाय, ब्लश करून गेलाय, मात्र बेल्स मात्र उडली नाहीये. कुठेतरी नशीब बळवंत आहेत सुशांतचे आणि हा महत्वपूर्ण चौकार मिळतोय. बेल्स पडली नाही. यष्ट्यानं सरळ चेंडू लागला होता, ब्लश करून गेला, मात्र कुठेतरी नशीब बळवंत आहेत महाड किंग्सचे. सुशांतचे देखील नशीब बलवंत आहेत. 4 महत्वपूर्ण धावा जोडल्या जातात. कुठेतरी टेबल टॉप करत असताना मात्र महाड किंग्सचे आता मात्र नशीब बळवंत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाहीत. हे दोन्ही जे संघ खेळत आहेत कुठेतरी प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकासाठी पुढे सरसावण्याची ही धडपड बघायला मिळतीये. टू बॉल्स टू गो. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता सेफली खेळून काढला बिहाइंड द विकेट. पुन्हा एकदा चौकार जातोय. काय चेंडू डिलिव्हर केला होता, मात्र खूप 4 मुंड्या चीट केल्यानंतर देखील चौकार मिळतोय. कुठेतरी
नशीब पुन्हा एकदा बळवंत बघायला मिळत आहेत महाड किंग्स संघाचे, कारण बिहाइंड द विकेट आलेले हे 2 चौकार कुठेतरी ऊर्जा देऊन जातात ह्या संघाकडे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतरचे हे 2 बायचे चौकार, लेग बायज आणि बायचे चौकार बघायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाजाची काहीच चुकी नाहीये, पण नशीब मात्र साथ देतात फलंदाजी करणाऱ्या टीमला. 1 to go. येस, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 43 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सुशांत काले ऑन स्ट्राईक. आणि हा चेंडू पॅडल स्वीप केला बिहाइंड द विकेट. क्षितिज अन्नाच्या माध्यमातून थोडंसं फंबल झालं, मात्र बॉल फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही भूदंड पडत नाहीये. एका धावेने मात्र षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती बघताय 11-1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय सीवूड्स बॉक्स क्रिकेट, सीवूड बॉक्स लीग 2026 हा जबरदस्त घमासान SBL 2026 सीझन 5 5व्या पर्वामध्ये येत असताना शेवटच्या दिवस रात्रीमधला हा प्रवास आपण अनुभवतोय. आणि 6व्या राऊंडमधील शेवटची लढत आपण अनुभवतोय. यानंतर आपण 7व्या फेरीला, शेवटच्या फेरीला लीग फॉर्मॅटच्या सुरुवात करणार आहोत. आणि जसा हा सामना संपेल तसंच आपण अंकतालिका देखील आपण डिस्प्ले करणार आहोत. आणि जशी 7व्या फेरीला सुरुवात होईल, प्रत्येक मॅच नंतर आपण पॉईंट्स टेबल डिस्प्ले करणार आहोत, जेणेकरून सर्व प्रेक्षकांना देखील समजेल का कुठला संघ टॉप करतोय, कुठले 4 संघ पुढे सरसावतात बघायला. कारण इंटरेस्टिंग असेल ते बघणं. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र चेंजेस झाल्यात. स्वतः सरसेनापती ऑफ द टीम बॉलिंग ट्रॅकवर आलाय हेमंत वागसे. ह्याचा पहिला चेंडू निलेश भोयर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निषाद मात्र चब्बल आहे, पोचला गेलाय. 1 धावेने मात्र स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या आपण धावपळकावरती बघू शकताय 12 रन्स. तीन संघ तर पुढे सरसावताना आपल्याला दिसतात. चौथा संघ कुठला असेल ह्याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह असेल. आणि पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कुठला संघ असेल यासाठी बॅटल्स बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. आणि हा चेंडू गेला, आवाज आला होता काय, हलवार चेंडू डिस्क्लोज केला होता आणि पुरेपूर बीट केला फलंदाज निषादला. हेमंत बॉलिंग ट्रॅकवर असताना कुठेतरी मिस गाईड केलं गेलं आणि फलंदाजाला चकवलं गेलं. त्याच्याकडचा असलेला त्याने अनुभव त्या चेंडूवरती पणाला लावला आणि फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची सांगता झाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हेमंत वागसे सज्ज झाला. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र टॅप केला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे. साहिलच्या माध्यमातून बॅकअप केला गेला. विवेक देखील मदतीला पोहोचला होता. पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल चीअर केला जातोय, टाळ्या वाजून स्वागत केलं जाते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला नितीन शिंदे चेअर अप करत असताना आपल्या क्षेत्ररक्षकाची कुठेतरी ऊर्जा देत असताना. आणि हा चेंडू हलवार प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र विवेक ऍक्शन मध्ये बघायला मिळाला. ह्या क्षणाला मात्र 1 धाव पूर्ण करण्यात पुरेसा वेळ मिळतो दोन्ही फलंदाजांना आणि ती धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 13. टू गो. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. पुढील चेंडू घेऊन सज्ज होताना गोलंदाज बघायला मिळतोय हेमंत. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला भावेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. भावेशने देखील या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं. फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी बजावत असताना बघायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असताना पूर्ण 100% एफर्ट्स देत असताना बघायला मिळतोय. कुठेतरी दुखापत झाली आहे, मात्र पूर्ण आपल्या 100% देत असताना बघायला मिळतोय भावेश. 1 धाव मात्र मिळतीये. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. हेमंत वागसे ऑन बॉलिंग ट्रॅक. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. निषादसाठी मात्र लेग साईडला पॅक क्षेत्ररक्षण ठेवलाय. लेग साईडला 5, ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. 1 to go. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आणि हा चेंडू टॅप केला. विवेकच्या मगर बिडीत चेंडूचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजला कुठेतरी हिट केला गेलाय. 1 धाव मात्र पूर्ण होते. मित्रांनो, 2 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धाव संख्या धावपळकावरती आपण बघताय सर 15-15. सर 10 मिनिटं आल्या. यस, 10 मिनिटं झालेत. चला, 2 षटकं 10 मिनिटं, 3 षटकं अजून बाकी आहेत.
15 झाल्यात, 28 हवेत, 18 मध्ये 28. चला भावेशला आपण पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये बघणार. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत कामगिरी बजावली, फलंदाजीत चांगलं योगदान. आता गोळण बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि हा चेंडू आता मात्र पंचाने नो बॉल दंडित केलाय. कीपर चेंज सांगितलं नाही. कीपर बिग चेंज मिस्टेक, नो बॉल. कीपर चेंज, नो बॉल. कौतुक असेल, दोन्ही पंचांचं कौतुक करूया. विनीत सरांनी नो बॉल दंडित केलं. कुठेतरी कीपर चेंज, ह्या छोट्या छोट्या चुका आहेत पण होताना बघायला मिळत आहेत. बॅटर हे निशात 1+1 ह्यात 2 धावा मिळतील. चला एक एक्स्ट्रा डिलिव्हरी मिळाली, एक एक्स्ट्रा रन देखील मिळाली. भावेश वन्स अगेन ऑन बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आत्ता मात्र कडक आहे. आलोवर प्रकारचा चेंडू आणि सहज लिलेया पार केला. एक साईडला डोलावलेला हा चौकार बघायला मिळतो. या चौकारानिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळते. जाऊन पोहोचले 21 च्या घरात. 21 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झालेत. बाद होणारे 2 फलंदाज निखिल आपलं खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला गेला. कुठेतरी आता मात्र कर्णधार बाद झाल्यानंतर सुशांतने मात्र धुरा सांभाळले. सलामीला आल्या आल्या मात्र कुठेतरी स्ट्राईक पासून दूर होता. मात्र जशी स्ट्राईक मिळाल्या त्याने मात्र आता चांगली धुरा सांभाळली आहे. भावेश वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. दिस टाइम स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हेमंतकडे चेंडू जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. आकाशच्या माध्यमातून बॅकअप केलं गेलं. चांगलं कॉम्बिनेशन आहे. एकामेकाला चांगलं कॉम्प्लिमेंट करताना बघायला मिळतात हे क्षेत्ररक्षक. कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हेमंतचा झाला आणि बॅकअप करत असताना आकाशने देखील चांगलं बॅकअप केलं. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू मात्र कवच मध्ये खेळून काढलाय आनंद. आनंदच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. प्रत्येक चेंडूवरती एफर्ट्स टाकताना बघायला मिळतात आपल्याला पूर्वांचल पॅन्थर्सची टीम. क्षेत्ररक्षक निशात आता मात्र बोर्ड घेतलेला बिहाइंड द विकेट. कुठेतरी मोठी विकेट मिळाल्या आणि भावेशचा आपण उत्साह बघू शकताय. आनंद साजरा करत असताना बघायला मिळत आहे. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवला होता. त्याच्यानंतर जे टाकलेले ते चेंडू आणि आता ह्या चेंडूवरचा मिळवलेला मोठा विकेट. इट्स अ बिग विकेट ऑफ दिस मॅच. आणि त्याचा आनंद, उत्साह, जोश, जल्लोष साजरा करताना आपण भावेशला बघितलं. ब्रिलियंट बॉलिंग. धावसंख्या स्थगित सीमित खुंटी ते 23 घरात. अजूनही 20 धावांची गरज असेल. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला नवीन फलंदाज आलाय पार्थ. पार्थ आलाय. पार्थ नंतर पृथ्थांक असेल. नाही, मान हलवतोय. पार्थ आलाय. पार्थने काल चांगला खेळ साकारला. कुठेतरी संघ अडचणीत असताना चांगली इनिंग खेळली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलं होतं. तोच पार्थ आता मात्र खेळण्यासाठी आलाय. भावेशकडे असलेला अनुभव त्याने मात्र पुरेपूर वापर केलाय. अनुभवाच्या बळावरती एका चांगल्या फलंदाजाला बाद केलं. आणि आपण बघू शकता स्ट्रॅटेजी त्यांच्या माध्यमातून कशी आखली जाते त्याबद्दल चर्चा केली जाते. कर्णधार हेमंत बरोबर त्याची थोडीशी चर्चा झाली. 2 to go. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक एंडला डावखुऱ्या त्याचा फलंदाज आणि हा चेंडू सोडून दिला. आउटसाइड द लेग स्टेक. पुन्हा एकदा मात्र प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील कारण हा चेंडू डिलिव्हर केला गेला. व्हाईट बॉल. 14 चेंडू 19 ची गरज. अजून एक व्हाईट बॉल. हा फरक पडतो. उजव्या त्याचा फलंदाज आणि डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला आपण जेव्हा लेंथ अँड लाईन ऍडजस्ट करतो ना तेव्हा गोलंदाजाला निश्चितच थोडी अडचण होते आणि तीच अडचण आता मात्र भावेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी लाईन मात्र भरकडली जाते. आउटसाइड द लेग स्टिक 2 वाईट फेकले गेलेत. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. भावेश ऑन बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू मात्र पॅडल स्वीप केलाय. चेंडू जातोय. आनंद पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय.
फलंदाजी धमकम दाखवली की क्षेत्ररक्षणामध्ये 100% देत असताना बघायला मिळतोय. आनंदच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकने स्कोर पुढे गेलाय 26. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. आनंद पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट देखील केला गेला आणि चेंडू जातोय. मैदानात घडलं काय मित्रांनो, कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण झालं, डायरेक्ट हिट देखील केला गेला, मात्र नशीब थोडीशी खराब आहेत आणि ह्या 5 धावा मिळत आहेत. कुठेतरी 5 धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय आणि त्या 5 धावांचा जोश, जल्लोष, उत्साह, आनंद साजरा करताना बघायला मिळतोय. महाड किंगचा डगआउट. कुठेतरी नशिबाची साथ मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, डायरेक्ट हिट देखील झाला, पण मात्र फलंदाज मात्र योग्य वेळेत पोहोचला गेला होता. पाचने मात्र स्कोर पुढे गेला. स्कोर झालाय 31. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आलाय. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. निशाद स्ट्राईक एंडलाय. राहुल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळते. राहुल चला बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र राहुलला आपण बघणार आहोत. भाई माझं सगळ्यांवर लक्ष आहे, बरोबर तुमच्यावर पण आणि यांच्यावर पण. सबकी तरफ देखताय. चला आवाज आला पोहोचलाय सगळ्यांना. अजित निकम सर, सगळ्यांवरती बारीक लक्ष आहे, वेळेवरती देखील लक्ष आहे. कुठेतरी वेळ किती झाला याचं देखील आपल्याला आता मात्र भान ठेवणं गरजेचं असेल, कारण एक क्षेत्ररक्षक नाहीतर अन्यथा बाहेर काढावा लागेल आपल्याला. याची देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने नोंद घ्यायची आहे. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. चला मैदानात चाललंय काय समजेल का? बारा वरती बसला असेल तो त्याला यावं लागेल आणि दुसऱ्याला इकडे पाठवा कोणाला तरी. चला प्रज्वल आला आता मात्र. 12th मॅनच्या भूमिकेत असलेला सागर भुजबल मात्र कुठेतरी मैदानात उतरताना बघायला मिळालाय. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय राहुल, ज्याने कालच्या दिवसामध्ये मात्र करामत केली होती. दिवस रात्रीमध्ये खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन बघायला मिळालं होतं. सोलापूर स्ट्रायकर्सच्या अगेन्स्ट मध्ये खेळत असताना शेवटच्या षटकात 8 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आपल्या सामन्याला रोमहर्षक विजय प्रस्थापित करण्यासाठी प्रस्थापित केला होता आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहे. पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून करामत बघायला मिळेल का? आणि हा चेंडू आता मात्र चौकार टोलवलाय. चौकाराने सुरुवात झाली आहे. चारने स्कोर पुढे गेलाय. अजून एक कडक पत्र. आता मात्र क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट करण्यास फेकी केले गेले आणि फलंदाज मात्र इथं बाद होताना बघायला मिळतोय. पार्थ परतलाय. किरण आलाय. नितेश मात्र पृथ्वांकाची वाट बघतोय. किरण उतरलाय. मॅच मध्ये आता थोडीशी रंगत येईल का? कारण अजूनही 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 8 धावा. स्टील 8 रन्स निडेड. दादा बाहेर थोडं आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. आता मात्र निशाद परतलाय. कुठेतरी मॅच मध्ये
शिरकाव करत असताना बघायला मिळतोय पूर्वांचल पॅन्थर्स. आणखी एक फलंदाज बाद झालाय आणि फलंदाज जो विकेटवरती तग धरून होता तो फलंदाज देखील सर्कल आउटच्या रूपाने बाद झालाय. राहुल मॅन विथ द गोल्डन आर्म. कुठेतरी कालच्या दिवसाचं चित्र पुन्हा एकदा बघायला मिळेल का? त्याने शेवटच्या षटकात 8 धावा डिफेंड केल्या आणि ते पण समोर मातबकर फलंदाज समोर असताना डिफेंड केल्या गेल्या होत्या. त्याचं कौतुक असेल. तशाच प्रकारचा कॉन्फिडन्स आता मात्र या षटकामध्ये देखील त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. कुठेतरी 2 फलंदाज बाद केल्यात. राहुल ऑन हॅट्रिक आणि तो हॅट्रिकचा चेंडू फेस करण्यासाठी शरीफ आलाय. सांघिक हॅट्रिक म्हणूया आपण. आणि हा चेंडू टॅप केलाय. सागर भुजबळ 12th मॅन ऍक्शन मध्ये आला. त्याने मात्र बॉडीचा उपयोग केला. कुठेतरी चेंडू अडवला गेलाय. सिंगल मिळतीये. सिंगलने स्कोर पुढे गेलाय. जाऊन पोहोचलाय 36 वरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. स्टील 7 रन्स निडेड. टू गो. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्रायकेटला किरण. अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. 7 चेंडू 7 धावा. 12 चेंडू 12 धावांची गरज असताना कुठेतरी 5 मध्ये 5 खर्च केल्या तर राहुलने. आणि अजून आता 7 धावांची गरज आहे. यस 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र कवच मध्ये अप्रतिम फटका. आणि मैदानात घडलं काय? ह्या 4 धावा मिळत आहेत प्लस नो बॉल आहे. विनीत सर यस नो बॉल. नो बॉल कसला सर? प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. विकेट कीपर क्लोज झाला. पुन्हा एकदा कीपरने चुकी केली आणि कर्णधार कीपरच्या भूमिकेमध्ये असताना ह्या 2 चुक्या मागात पडताना बघायला मिळतात. कारण हे 2 चेंडू गणले गेले असते कुठेतरी आणि या 2 धावा वाचल्या असत्या. शेवटच्या क्षणापर्यंत सामना निश्चित गेला असता. पण आता मात्र कुठे आणि फक्त 2 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू त्याच्या पॅडल स्वीप केला किरणच्या माध्यमातून आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव पूर्ण होताना बघायला मिळते. स्कोर इज लेवल. 42 झाल्यात. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये फक्त 1 धावाची गरज असेल. मग कसं आहे ना मित्रांनो, ते 2 नोवल्स आपण चर्चा करत होतो. विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली. कुठेतरी ते 2 अवांतर चेंडू धावा देखील मिळाल्या आणि 2 एक्स्ट्रा चेंडू देखील मिळाले. कुठेतरी फरक पडला. त्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आणखी धावा राहिल्या असत्या. आणि आताच्या क्षणाला जर आपण विचार केला तर 4 चेंडू किंवा 3 चेंडू अशा 3 ते 4 धावा राहिल्या असत्या. चला बॉलिंग ट्रॅकवर आकाश आलाय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू यष्ट्याला ब्लश केलाय पण बेल्स पुन्हा एकदा पडली नाहीत. पुन्हा एकदा मात्र चेंडू विकेट्सवर गेला होता. विकेट्सला लागला देखील. प्ले डाऊन झाला होता. मात्र कुठेतरी पुन्हा एकदा बेल्स डिस्क्लोज झाल्या नाहीत. फलंदाज सेफ राहिला. डॉट बॉल मात्र आलाय. अजूनही थांबावं लागेल. अजून एक महाड किंगला थांबावं लागेल. वेट करावं लागेल कारण अजून 1 धाव काढावी लागेल. आकाश ऑन बॉलिंग ट्रॅक. शेवटची 1 धावेची गरज असेल. कुठेतरी टेबल टॉप करत असताना आपल्याला मात्र प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावरचा संघ कुठला असेल, कुठपर्यंत जातील, कुठपर्यंत कुठला संघ मजर मारेल हे मात्र आता क्लिअर होताना थोडंफार चित्र दिसत आहे. आणि इट्स नो बॉल. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. चला आपण पॉईंट्स टेबल देखील डिस्क्लोज करणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर देखील अपडेट केला जाईल रोनकच्या माध्यमातून. गुणलेखक रोनक तांडेल याच्या माध्यमातून ती देखील आकडेमोड करून